आज आपण नेटवर्क मार्केटिंगमधल्या एका खूप मोठ्या समस्येबद्दल बोलणार आहोत. कोच देबाशिष राऊत यांनी तर याला सर्वात मोठा आजार असं म्हटलं आहे. आणि ती समस्या आहे लीड्सची कमतरता. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर नवीन लोकच मिळत नाहीत. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ह्या आजाराचं मूळ कारण काय आहे आणि त्यावरचे जे 6 उपाय दिले आहेत ते खरंच किती प्रभावी आहेत हे आपण तपासणार आहोत. आणि ही समस्या किती गंभीर आहे ना, हे समजायला लेखातलं एक उदाहरणच पुरेसं आहे. तिथे असं म्हटलंय की लीड्स शिवाय नेटवर्क मार्केटिंग करणं म्हणजे ऑक्सिजन शिवाय जगण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. बापरे. विचार करा, 2 मिनिट ऑक्सिजन नाही मिळाला तर काय होईल? गेम ओव्हर. व्यवसायासाठी लीड्स म्हणजे तोच ऑक्सिजन आहे, तोच श्वास आहे. बरोबर. चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया. सुरुवातीलाच एक रियालिटी चेक दिला आहे जो मला खूपच थेट आणि महत्त्वाचा वाटला. त्यात असं म्हटलं आहे की खरं तर तुमचा व्यवसाय अयशस्वी होत नाही, तर तुमची लीड मिळवण्याची सिस्टम अयशस्वी होते. तुमची टीम का वाढत नाही? कारण नवीन लोकांचा जो फ्लो आहे तो थांबलेला असतो. आणि याच मुद्द्याला धरून आपल्याला 6 संभाव्य लीड सोर्स किंवा मार्ग सांगितले आहेत, जे व्यवसायाची दिशा पूर्णपणे बदलू शकतात. हो. आणि आपण असं करूया, एका नवीन व्यक्तीच्या प्रवासाप्रमाणे या 6 मार्गांचा विचार करूया. हो, ही कल्पना चांगली आहे. एक प्रवास जिथे प्रत्येक टप्प्यावर नवीन काहीतरी शिकावं लागतं. तर या प्रवासातला पहिला टप्पा, पहिला स्रोत जो खूपच रंजक आहे तो म्हणजे आपलं ओळखीचं वर्तुळ, आपले मित्र आणि कुटुंब. खरं सांगायचं तर हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण अनेक जण सांगतात की मित्र आणि कुटुंबाला व्यवसायापासून दूर ठेवावं. पण इथे तर याला ट्रस्ट रेडी मार्केट म्हणजे विश्वासाची सोन्याची खाण असं म्हटलंय. अगदी. आणि इथेच तर खरी गंमत आहे. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. अनेक जण नाती खराब होण्याच्या भीतीने हा मार्ग टाळतात, पण लेखात यामागचं मानसशास्त्र खूप छान समजावून सांगितलंय. काय होतं ना, अनोळखी व्यक्तीकडे गेल्यावर तुम्हाला 3 गोष्टी नव्याने तयार कराव्या लागतात: विश्वास, नातं आणि तुमच्या कामाबद्दलची स्पष्टता. अच्छा. आणि यालाच खूप वेळ लागतो. हो, खूप वेळ आणि मेहनत लागते. याउलट आपल्या ओळखीच्या लोकांसोबत विश्वासाचा पाया तो आधीच तयार असतो. अडचण व्यवसायाची नाहीये, अडचण तो मांडण्याच्या पद्धतीची आहे. आणि म्हणूनच इथे 2 कौशल्यांवर खूप जोर दिलाय. पहिलं म्हणजे योग्य पद्धतीने आमंत्रण देणं, इन्व्हिटेशन. आणि दुसरं त्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन करणं, म्हणजे ऑब्जेक्शन हँडलिंग. म्हणजे त्यांना काहीतरी विकण्याऐवजी किंवा जॉईन व्हा असं म्हणण्याऐवजी एक संधी म्हणून ती गोष्ट त्यांच्यासमोर मांडायची. बरोबर? अगदी बरोबर. आणि इथे हॉट मार्केट आणि वॉर्म मार्केट यातला फरकही महत्त्वाचा आहे. हॉट मार्केट म्हणजे तुमचे अगदी जवळचे मित्र, कुटुंब, ज्यांच्याशी तुम्ही रोज बोलता. आणि वॉर्म मार्केट म्हणजे थोडेसे दूरचे, समजा तुमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स, शाळेतले जुने मित्र, व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट लिस्टमधले लोक. हो, या लोकांसोबत सुरुवात करणं म्हणजे गाडी सुरू करायला आधीपासून गरम असलेल्या इंजिनचा वापर करण्यासारखं आहे. गाडी लगेच सुरू होते. वा, हे उदाहरण छान आहे. पण समजा मी माझ्या 300 ओळखीच्या लोकांशी बोललो, त्यातले फक्त 10 जण तयार झाले. मग उरलेल्या 290 लोकांचं काय? ते वाया गेले का? कारण बहुतेकदा असंच. नाही. आणि याच प्रश्नावर आपला दुसरा स्रोत आधारित आहे, जो पहिल्या स्रोताला अगदी नैसर्गिकरित्या जोडलेला आहे. लेखनात या 290 लोकांना वाया गेलेले असं न म्हणता एक खूप सुंदर नाव दिलं आहे: रेफरल बँक. रेफरल बँक? हो, संदर्भांची बँक. ही एक अशी बँक आहे जिथे तुम्ही आधीच विश्वास जमा केलेला आहे. रेफरल बँक ही संकल्पना भारी आहे. पण हे काम कसं करतं? म्हणजे ज्यांनी मला व्यवसायासाठी नाही म्हटले त्यांच्याकडून मी मदत कशी मागू शकतो? कल्पना खूप सोपी आहे आणि तितकीच प्रभावी. जे लोक व्यवसायात सामील झाले नाहीत त्यांना तुम्ही कोणतीही जबरदस्ती न करता एक साधी मदत मागू शकता. उदाहरणार्थ, अरे काही हरकत नाही, मला तुझा निर्णय पूर्णपणे मान्य आहे, पण एक छोटी मदत करशील का? मी माझ्या कामाबद्दल एक पोस्ट बनवली आहे, ती फक्त 24 तासांसाठी तुझ्या व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करशील का? 1 मिनिट. म्हणजे एवढं सोपं? पण याचा फायदा काय? म्हणजे महागड्या जाहिराती करण्यापेक्षा मित्राला स्टोरी टाक म्हणणं जास्त प्रभावी ठरू शकतं? हे थोडं अविश्वसनीय वाटतंय. यामागे एक खूप मोठं मानसशास्त्रीय कारण आहे. त्याला ट्रस्ट बॉरो किंवा विश्वास उधार घेणे असं म्हटलं आहे. जेव्हा तुमचा मित्र तुमची पोस्ट शेअर करतो तेव्हा त्याचे मित्र ती पोस्ट तुमच्यामुळे नाही तर त्याच्यामुळे पाहतात. अच्छा. त्यांचा त्यांच्या मित्रावर जो विश्वास असतो तो आपोआप तुमच्यावर ट्रान्सफर होतो.
त्यामुळे तिथून येणारी जी लीड असते ती जवळपास प्रीसोल्ड असते, तयार ग्राहकच असते ती, कारण तिला पाठवणाऱ्या व्यक्तीने तुमच्यावरचा विश्वास आधीच त्या व्यक्तीकडे पोहोचवलेला असतो. तिला समजावून सांगायला कमी मेहनत लागते. समजलं. म्हणजे आपली ओळख आणि विश्वास वाढवण्यासाठी हा एक अप्रतिम मार्ग आहे. आणि आपली विश्वासार्हता वाढली की लोक आपल्याकडे आकर्षित होतात. आणि आजकाल विश्वासार्हता किंवा ओळख बनवण्याचं सर्वात मोठं ठिकाण म्हणजे सोशल मीडिया. पण लेखकाच्या मते तिथेच लोक सर्वात जास्त चुका करतात. हाच आपला तिसरा स्रोत आहे, सोशल मीडिया डायरेक्ट मेसेजिंग, DM. हो, आणि इथे एक अतिशय मार्मिक वाक्य आहे जे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. तुमचा मेसेज नाही विकला जात, तुमची इमेज विकली जाते. लोक तुम्हाला प्रतिसाद देण्याआधी तुमचा मेसेज नाही वाचत, ते आधी तुमची प्रोफाईल तपासतात. अगदी. अनोळखी लोकांना हाय सर, माझ्याकडे तुमच्यासाठी एक संधी आहे असे स्पॅम मेसेज पाठवतात. म्हणजे पर्सनल ब्रँडिंगकडे जाणारं हे पहिलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही कोणालाही संपर्क साधण्याआधी तुमची ऑनलाईन ओळख काय आहे हे महत्त्वाचं आहे. पण मग योग्य पद्धत काय आहे? योग्य पद्धत म्हणजे आधी द्या मग मागा. गिव्ह फर्स्ट देन आस्क. आधी तुमच्या प्रोफाईलमधून लोकांना काहीतरी उपयोगी माहिती द्या, टिप्स द्या किंवा मनोरंजन द्या. तुमची प्रोफाईल एक ब्रँड म्हणून तयार करा, जी विश्वासार्ह वाटेल. जेव्हा लोकांना वाटेल की या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, तेव्हा ते तुमच्या मेसेजला प्रतिसाद देण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. सूत्र साधं आहे, विश्वासार्हता आधी, संवाद नंतर. बरोबर आहे. आणि हा विश्वास फक्त ऑनलाईन तयार होत नाही. किंबहुना खरा आत्मविश्वास तर प्रत्यक्ष काम केल्याने येतो. आणि हाच आपला चौथा मुद्दा आहे, ऑफलाईन प्रॉस्पेक्टिंग किंवा लोकांना प्रत्यक्ष भेटणं. लेखात म्हटलं आहे की खरा आत्मविश्वास ऑनलाईन नाही तर जमिनीवर उतरून काम केल्याने मिळतो. अगदी. कारण ऑनलाईन जगात नकार पचवणं खूप सोपं आहे. कोणी तुमच्या मेसेजला रिप्लाय नाही दिला तर तुम्ही दुर्लक्ष करून पुढे जाता. हो. पण जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये, जिममध्ये, एखाद्या कार्यक्रमात किंवा प्रवासात एखाद्या व्यक्तीशी बोलता आणि ती व्यक्ती तुमच्या समोर तुम्हाला नाही म्हणते, तेव्हा तो नकार ऐकण्याची आणि त्याला सामोरं जाण्याची जी ताकद तुमच्यात येते, ती तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक कणखरपणा दोन्ही वाढवते. यावर तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल का? कारण लोकांशी बोला हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात ते तेवढं सोपं नसतं. आपल्यावर एक नातं तयार होतं. मग तुम्ही सहज विचारू शकता, तुम्ही व्यायामाव्यतिरिक्त काय करता? हाच खरा ऑफलाईन प्रॉस्पेक्टिंगचा पाया आहे. नाते आधी, व्यवसाय नंतर. हो, हे सूत्र इथेही लागू होतं. कारण लेखकाच्या मते संवाद कौशल्य हेच नेतृत्व कौशल्य आहे. हे खरं आहे, पण मला वाटतं हे अर्धसत्य आहे. फक्त चांगलं बोलता येणं म्हणजे नेतृत्व नाही. लोकांचं ऐकण्याचं कौशल्य आणि त्यांच्या गरजा समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. लेख ह्या पैलूवर काही प्रकाश टाकतो का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. लेख थेटपणे यावर बोलत नसला तरी ऑब्जेक्शन हँडलिंग सारख्या संकल्पनांमधून तो याच गोष्टीकडे निर्देश करतो. आक्षेप हाताळणे म्हणजे वाद घालणे नाही, तर समोरच्या व्यक्तीची खरी अडचण किंवा भीती समजून घेणे. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही बोलण्यापेक्षा जास्त ऐकता. त्यामुळे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. नेतृत्व म्हणजे संवाद आणि श्रवण या दोन्हींचा मिलाप आहे. उत्तम. आता आपण 5व्या स्रोताकडे वळूया, जो आजच्या डिजिटल जगात खूपच वादग्रस्त आहे आणि तितकाच महत्त्वाचा आहे. मेटा जाहिराती, म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड्स. अनेकांचा अनुभव असतो की जाहिरातींवर पैसे खर्च करूनही काहीच परिणाम मिळत नाही. हो, आणि म्हणूनच लेखात स्पष्ट केलं आहे की जाहिराती वाईट नसतात, तर वाईट जाहिरात स्ट्रॅटेजी वाईट असते. जाहिरात म्हणजे काय? तर योग्य संदेश योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन. हा एक नंबर्स गेम आहे. म्हणजे जर तुम्ही 100 लोकांपर्यंत पोहोचलात तर त्यातले काही जण नक्कीच प्रतिसाद देतील. पण इथेच एक मोठा सापळा आहे. कोणता सापळा? अनेकांना वाटतं की जाहिरात लावली आणि लीड्स मिळवल्या की काम झालं, पण खरं काम तर त्यानंतर सुरू होतं. बरोबर. लेख एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, जाहिरात करून लीड्स मिळवणं पुरेसं आहे का? आणि त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. अच्छा. विचार करा, तुम्ही जाहिरातींवर 10,000 रुपये खर्च केले आणि तुम्हाला 500 लोकांचे नंबर मिळाले. पण जर तुमच्याकडे रोज त्या 500 लोकांना कॉल करण्याची तयारी नसेल, त्यांच्याशी बोलण्याचं कौशल्य नसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने फॉलोअप घेण्याची कोणतीही सिस्टीम नसेल, तर ते पैसे आणि त्या लीड्स दोन्ही वाया जातील. म्हणजे पैसे पाण्यात. अगदी.
जाहिरात फक्त दरवाजा उघडण्याचं काम करते, पण घरात प्रवेश करून विक्री तुम्हालाच करावी लागते. म्हणजे जाहिराती फक्त त्या लोकांसाठी आहेत ज्यांची पुढची सगळी सिस्टम तयार आहे. हे खूपच महत्वाचं आहे. आणि आता आपण येतो शेवटच्या पण लेखनानुसार सर्वात शक्तिशाली स्रोतावर. याला चक्कर राजा, द किंग असं म्हटलं आहे. आणि तो स्रोत आहे वैयक्तिक ब्रँडिंग, पर्सनल ब्रँडिंग. हो, याला राजा म्हणण्याचे खास कारण आहे. आत्तापर्यंत आपण जे 5 स्रोत पाहिले त्या सगळ्यामध्ये तुम्हाला लोकांपर्यंत जावं लागतं. तुम्हाला त्यांना शोधावं लागतं, पटवून द्यावं लागतं, कधीकधी विनंती करावी लागते. पण पर्सनल ब्रँडिंगमध्ये परिस्थिती 180 अंशांनी बदलते. इथे लोक तुम्हाला शोधत येतात. लोक स्वतःहून तुम्हाला मेसेज करतात आणि म्हणतात, मॅडम सर, आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे. हां, तर प्रत्येक नेटवर्क मार्केटरचा स्वप्नातला क्षण असेल. पण हे प्रत्यक्षात कसं घडतं? पर्सनल ब्रँडिंग म्हणजे नक्की काय? फक्त चांगले फोटो आणि व्हिडिओ टाकणं? नाही, पर्सनल ब्रँडिंग त्यापेक्षा खूप खोल आहे. इथे एक मूलभूत सत्य सांगितलं आहे की लोक आधी तुमच्याशी जोडले जातात, कंपनी किंवा उत्पादनाशी नंतर. जेव्हा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे व्हिडिओ, रील्स किंवा लेखांच्या माध्यमातून लोकांना सतत काहीतरी मूल्य म्हणजे व्हॅल्यू देता, तेव्हा तुम्ही एक लीड मॅग्नेट बनता. लीड्सना आकर्षित करणारं चुंबक. अगदी. पण मूल्य देणं म्हणजे नेमका काय? त्याचे काही उदाहरणं आहेत का? नक्कीच. समजा तुम्ही आरोग्यविषयक उत्पादनांवर काम करता, तर तुम्ही फक्त उत्पादनांची जाहिरात करण्याऐवजी सकाळच्या 5 सवयी ज्या तुमचं आरोग्य सुधारतील किंवा तणाव कमी करण्याचे 3 सोपे उपाय यासारखी माहिती लोकांपर्यंत पोचवू शकता. जेव्हा लोकांना तुमच्याकडून सातत्याने मोफत आणि उपयोगी माहिती मिळते, तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक विश्वास आणि आदर निर्माण होतो. त्यांना वाटतं की तुम्ही त्या विषयातले तज्ज्ञ आहात. बरोबर. आणि मग जेव्हा त्यांना खरोखरच एखाद्या उत्पादनाची गरज भासते, तेव्हा ते इतर कोणाकडे जाण्याऐवजी तुमच्याकडे येतात. यालाच आकर्षण विपणन किंवा अट्रॅक्शन मार्केटिंग म्हणतात. पण पर्सनल ब्रँडिंग तयार व्हायला खूप वेळ लागतो. तोपर्यंत एका नवीन व्यक्तीने काय करावं? पहिल्या 5 स्रोतांवर काम करत असतानाच ब्रँडिंगची तयारी कशी सुरू करावी? हा सर्वोत्तम प्रश्न आहे आणि उत्तर अगदी सोपं आहे. पर्सनल ब्रँडिंग हे 6वा आणि शेवटचा टप्पा असला तरी त्याची सुरुवात पहिल्या दिवसापासूनच होते. तुम्ही जे काही शिकत आहात ते लगेच लोकांना शिकवायला सुरुवात करा. लर्न, डू, टीच हे मॉडेल वापरा. शिका, करा आणि शिकवा. हो, आज तुम्ही रेफरल बँकबद्दल शिकलात, त्यावर एक छोटा व्हिडिओ बनवा. तुम्ही ऑफलाईन प्रॉस्पेक्टिंगचा एखादा अनुभव घेतला, त्याची एक छोटी गोष्ट सांगा. तुमची ब्रँड म्हणजे तुमचा प्रवास आहे. तो परिपूर्ण असण्याची गरज नाहीये, तो फक्त प्रामाणिक असायला हवा. पहिले 5 स्रोत तुम्हाला आजचं उत्पन्न देतील, पण 6वा स्रोत पर्सनल ब्रँडिंग तुम्हाला तुमचं भविष्य आणि आर्थिक स्वातंत्र्य देईल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय होतो? या 6 स्रोतांच्या प्रवासावरून एक गोष्ट तर स्पष्ट झाली. जर लीड्स येत नसतील तर समस्या मार्केटमध्ये, लोकांमध्ये किंवा कंपनीमध्ये नाहीये. लेखकाच्या मते समस्या आपल्या सिस्टममध्ये आहे, आपल्या कौशल्यांमध्ये आहे आणि आपल्या ब्रँडिंगमध्ये आहे. आणि यातून मिळणारा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे आपलं ध्येय लीड्स शोधणं हे नसून लीड्सना आकर्षित करणं हे असायला हवं. या दृष्टिकोनातील बदलच सर्वात मोठा बदल घडवू शकतो. शोधण्यामध्ये धावपळ आहे, निराशा आहे, नकार आहे, पण आकर्षित करण्यामध्ये मूल्य आहे, विश्वास आहे आणि एक अधिकार आहे. तुम्ही शिकारी न बनता एक चुंबक बनता. आणि यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न नक्कीच उरतो आणि तो मला श्रोत्यांसाठी सोडायला आवडेल. जर आकर्षण हेच अंतिम ध्येय असेल तर केवळ विक्री करण्यावर किंवा लोकांना जॉईन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपलं 90% लक्ष लोकांना सातत्याने मूल्य देण्यावर केंद्रित केलं तर आपल्या व्यवसायाच्या मूळ स्वरूपात आणि आपल्या यशाच्या गतीमध्ये काय आणि कसा बदल होऊ शकतो